12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग, त्यामध्ये आपल्याला शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह, द्विध्रुवीयतेचा शेवट, एकध्रुवीयतेचा शेवट, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय, अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएट रशियाचे विघटन झाले, सॉफ्ट पॉवरद्वारे अमेरिकेचे वर्चस्व या घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये मानवी हक्क, मानवतावादी हस्तक्षेप, राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय, संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न, मानवतावादी हस्तक्षेप, याबरोबरच बिगर सरकारी संस्थांची भूमिका, दहशतवाद म्हणजे नेमके काय, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, द्विध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद म्हणजे काय या संकल्पना, त्यामध्ये युरोपियन युनियन असेल, त्याचप्रमाणे चीन, जपान, भारत यांचा अस्तित्व, आशियाई वाढलेला प्रभाव असेल, नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व, रशिया ऊर्जा स्रोताची महासत्ता म्हणून उदयास आली, आशियाचे वाढते महत्त्व, शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद, त्याचप्रमाणे युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन अणुऊर्जा समुदाय, युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय, युरोपियन संघ, त्याचप्रमाणे शेंघाई प्रदेशाची निर्मिती किंवा ज्याला आपण शेंघाई करार म्हणतो त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आशियाई राष्ट्रांची सहकारी संघटना, ज्याला आपण सार्क संघटना म्हणतो, या सार्क संघटनेबाबत माहिती याच पाठामध्ये आपल्याला पाहिजे. बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना, अशा प्रकारच्या संघटनांचा अभ्याससुद्धा आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रकरण दुसरे आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना, त्यामध्ये संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरण. या प्रकरणामध्ये आपल्याला जागतिकीकरणाचा अर्थ आणि स्वरूप, जागतिकीकरणाचे परिणाम, मग त्या परिणामामध्ये आर्थिक क्षेत्रात झालेले परिणाम किंवा बदल, उदाहरणार्थ भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल असेल, वस्तूंबरोबरच सेवांचा व्यापार, श्रमिक बाजारांचा उदय, या संकल्पनांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे याच प्रकरणामध्ये आपणास जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम विचारात घ्यायचा आहे. त्यामध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढलेले दिसून येते, बिगर राजकीय घटक, त्याचप्रमाणे मानवी हक्क, राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य या बाबींचाही विचार करणार आहोत. याचप्रमाणे विचारप्रणालीवर जागतिकीकरणाचा झालेला परिणाम असेल, जागतिकीकरणाचा तंत्रज्ञानावर झालेला परिणाम असेल, जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर झालेला परिणाम, या घडामोडींचा परामर्श याच प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो तिसरं प्रकरण जे आहे ते म्हणजे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये मानवतावादी प्रश्न या बाबींचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये पर्यावरण आणि शाश्वतता, पर्यावरणाशी निगडीत समस्या ज्या आहेत त्या बाबतीत आढावा घ्यायचा आहे. हवामान बदल असेल, प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, पाण्याची कमतरता असेल, जैवविविधतेचा ऱ्हास असेल, या बाबींचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे किंवा चर्चा करायची आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक समस्या जी आहे मानवतावादी, ती म्हणजे गरिबी आणि विकास. त्या गरिबीचा अर्थ, गरिबी आणि विकास यांचा संबंध, त्याचप्रमाणे भारतातील गरिबी आणि विकास या बाबींचाही या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे भारताच्या विकास प्रक्रियेचे पैलू, त्यामध्ये अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण असेल, आत्मनिर्भरता असेल, समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती असेल, या बाबींचाही आपण या प्रकरणामध्ये आढावा घेणार आहोत. त्यानंतर लिंग
भाव निगडीत समस्या ही एक जागतिक पातळीवरती समस्या आहे. यामध्ये गरिबी आणि स्त्रिया या बाबतीतला आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे भारतातील महिलांची स्थिती, भारतातील महिलांपुढील समस्या, त्यामध्ये आर्थिक असमानता असेल, तस्करी आणि शोषण असेल, साक्षरतेचे प्रमाण असेल, राजकीय प्रतिनिधित्व असेल, या घटकांचाही अभ्यास आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर महिलांच्या प्रगतीसाठी शासनाने जी काही धोरणे आखलेली, या धोरणांचा आढावा यामध्ये घ्यायचा आहे. त्याला आपण महिलांच्या प्रगतीसाठीची धोरणे व कार्यक्रम असे म्हणूया. 1970चे दशक हे आपल्याला माहिती की संयुक्त राष्ट्रांनी महिलांसाठीचे दशक म्हणून घोषित केलेले होते. त्यामध्ये 1990मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना पण केली गेली. भारताच्या संविधानातील कलम 73 व 74 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यास मदत झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या बाबींचा किंवा या गोष्टींचा सुद्धा उहापोह आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण 4, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे, कारण समकालीन भारतापुढे असणारे प्रश्न असतील शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. राष्ट्रवाद आणि राज्य संकल्पना आपल्याला प्रथमतः यामध्ये समजून घ्यायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साध्य करणारी उद्दिष्टे कोणती आहेत? उदाहरणार्थ शांतता आणि सुव्यवस्था असेल, आर्थिक प्रगती असेल, राष्ट्र उभारणी असेल, शासन असेल, लोककल्याण असेल, या घटकांचा आपल्याला या ठिकाणी परामर्श घ्यायचा आहे. याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्ये. मग राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी कोणकोणती मूल्ये आहेत? समान नागरिकत्व असेल, विविधतेतील एकता असेल, राष्ट्राप्रती निष्ठा असेल, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना असेल, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय असेल, समानता, या मूल्यांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर भारत आणि भारतीय संस्कृती यांचाही या ठिकाणी आपल्याला उहापोह करायचा आहे. त्यामध्ये संरचनात्मक परिमाण, त्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असेल, प्रबळ केंद्र सरकार असेल, भाषावार प्रांतरचना असेल, प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा असतील, राष्ट्रीय एकात्मता परिषद, संविधानामध्ये भारतीयांसाठी मूलभूत कर्तव्यांचा समावेश, या घटकांचा संरचनात्मक परिमाणांमध्ये आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर मानसिक काही परिमाण दिलेले आहेत. त्यामध्ये भावनिक अथवा मानसिक एकात्मता या घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. पहिलं जे आव्हान होतं भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते म्हणजे संस्थानांचे विलिनीकरण असेल, त्यानंतर भाषिक आणि प्रादेशिक विविधता असेल, आर्थिक विषमता, प्रादेशिक पक्षांचा उदय, नक्षलवादी चळवळ असेल, ईशान्य भारतातील प्रश्न असतील वेगवेगळे, खलिस्तानची स्वतंत्र मागणी असेल, बांगलादेशी किंवा बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न असेल, बाबरी मशिदीचा प्रश्न असेल, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, ही एक मोठं आव्हान भारतापुढे आहे आणि वेळोवेळी भारताला तोंड द्यावे लागते. याही बाबींचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. याचबरोबर काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद, त्याचप्रमाणे दहशतवाद, याचाही आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. या सर्वांच्या बाबतीमध्ये राज्यांनी जी काही घ्यावयाची भूमिका आहे, त्या भूमिका परिस्थितीसापेक्ष कशा घेतल्या जावेत, यासाठी या घटकांचासुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 5, समकालीन भारत, सुशासन. आपल्याला माहिती आहे की राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर शासन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशासकीय यंत्रणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये सुशासनाची उत्पत्ती, अर्थ, जागतिकीकरणाचा परिणाम, सुशासन निर्माण होण्यामागे, त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण असेल, आंतरराष्ट्रीय संस्था असेल, बिगर राजकीय अभिकर्ते असेल, या बाबींचाही अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सुशासनाची मूल्ये कोणती आहेत या बाबींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामध्ये सहभागात्मक मूल्य असतील, कायद्याचे राज्य असेल, पारदर्शकता असेल, प्रतिसादात्मक मुद्दा असेल, संमतीदर्शक असेल, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, उत्तरदायित्व या बाबींचा यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशी. प्रशासन सुधारण्यासाठी प्रथमतः उत्तरदायी आणि पारदर्शक शासन असणं गरजेचं आहे. प्रशासनाला अधिकाधिक परिणामभिमुख करणं गरजेचं आहे. नागरिक केंद्रीय प्रशासन असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या शिफारशी केलेल्या आहे. यांचाही आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यानंतर भारतातील प्रशासकीय सुधारणा. त्यामध्ये भारताने काही प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे विशेषतः लोकपाल आणि लोकायुक्त याबाबतीत संकल्पना समजून घेणे, नागरिकांची सनद असेल, ई प्रशासन किंवा आपण ज्याला ई गव्हर्नर म्हणतो ह्या बाबींचा आढावा घेणे, माहितीचा अधिकार असेल, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग असेल, या बाबींचाही या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत, आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर प्रशासनामध्ये विशेष संस्थात्मक यंत्रणा कार्यरत असतात, जेणेकरून विशेष गटांसाठी अशा प्रकारे विकासाची गंगा तिथपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असणारा विशेष संस्था निर्माण केल्या जातात. यामध्ये विशेषतः राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग असेल, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, या यंत्रणांचा सुद्धा आपल्याला याच प्रकरणामध्ये उहापोह किंवा चर्चा करायची आहे. या बाबींचा अभ्यास याच प्रकरणामध्ये करायचा आहे. पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 6, भारत आणि जग. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जागतिकीकरणामुळे भारताला स्वतंत्र राहून जमणार नाही, तर भारताचे जगातील इतर देशांशी असणारे संबंध या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे भारताचे इतर देशांशी असणारे संबंध कसे आहेत त्याला भारताचे परराष्ट्र धोरण असे म्हटलं जातं. त्यामध्ये आपल्याला भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे काय, या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे असेल, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे असेल, त्याचप्रमाणे अलिप्ततावाद असेल, या संकल्पनांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांचाही आपल्याला या ठिकाणी परामर्श घ्यायचा आहे. त्यामध्ये भौगोलिक घटक आहेत, ऐतिहासिक घटक आहेत, आर्थिक घटक आहेत, राजकीय घटकांचा परराष्ट्र धोरणावरती कोणता परिणाम झाला आहे, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा परिणामसुद्धा परराष्ट्र धोरण ठरवताना होत असतो. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे भारताचे जगाबरोबरील संबंध हे याच आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये भारत व अमेरिका संबंध असेल, भारत आणि सोव्हिएत रशिया किंवा अलीकडचा रशिया संबंध असेल, त्याचप्रमाणे भारत आणि चीन यांच्यामधील असणारे संबंध असेल. याबरोबरच हे झाले बड्या राष्ट्रांबरोबरचे संबंध. त्याचबरोबर भारताचे शेजारील देशांशी असणारे संबंध यांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संबंध असेल, भारत बांगलादेश संबंध असेल, भारत आणि म्यानमार संबंध असेल, भारत श्रीलंका संबंध असेल, भारत आणि नेपाळ संबंध असेल, त्याचबरोबर भारत आणि आफ्रिका संबंध असेल. या सर्व बाबींचा आपल्याला या प्रकरणामध्ये आढावा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकंदरीत विचार करता आपला जो काही पोर्शन आहे, सिलेबस आहे इयत्ता 12वीचा, तो अत्यंत मर्यादित आणि उत्तम
पद्धतीचा साचेबद्ध आहे. अत्यंत सोपा अशा प्रकारचा अभ्यासक्रम या ठिकाणी निर्धारित केलेला आहे आणि म्हणून आपण अशा पद्धतीने या सर्व घटकांचा वर्षभरामध्ये आढावा घेणार आहोत. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग, त्यामध्ये आपल्याला शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह, द्विध्रुवीयतेचा शेवट, एकध्रुवीयतेचा शेवट, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय, अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएट रशियाचे विघटन झाले, सॉफ्ट पॉवरद्वारे अमेरिकेचे वर्चस्व या घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये मानवी हक्क, मानवतावादी हस्तक्षेप, राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय, संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न, मानवतावादी हस्तक्षेप, याबरोबरच बिगर सरकारी संस्थांची भूमिका, दहशतवाद म्हणजे नेमके काय, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, द्विध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद म्हणजे काय या संकल्पना, त्यामध्ये युरोपियन युनियन असेल, त्याचप्रमाणे चीन, जपान, भारत यांचा अस्तित्व, आशियाई वाढलेला प्रभाव असेल, नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व, रशिया ऊर्जा स्रोताची महासत्ता म्हणून उदयास आली, आशियाचे वाढते महत्त्व, शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद, त्याचप्रमाणे युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन अणुऊर्जा समुदाय, युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय, युरोपियन संघ, त्याचप्रमाणे शेंघाई प्रदेशाची निर्मिती किंवा ज्याला आपण शेंघाई करार म्हणतो त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आशियाई राष्ट्रांची सहकारी संघटना, ज्याला आपण सार्क संघटना म्हणतो, या सार्क संघटनेबाबत माहिती याच पाठामध्ये आपल्याला पाहिजे. बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना अशा प्रकारच्या संघटनांचा अभ्याससुद्धा आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रकरण दुसरे आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना, त्यामध्ये संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरण या प्रकरणामध्ये आपल्याला जागतिकीकरणाचा अर्थ आणि स्वरूप, जागतिकीकरणाचे परिणाम, मग त्या परिणामामध्ये आर्थिक क्षेत्रात झालेले परिणाम किंवा बदल, उदाहरणार्थ भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल असेल, वस्तूंबरोबरच सेवांचा व्यापार, श्रमिक बाजारांचा उदय या संकल्पनांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे याच प्रकरणामध्ये आपणास जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम विचारात घ्यायचा आहे. त्यामध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढलेले दिसून येते, बिगर राजकीय घटक, त्याचप्रमाणे मानवी हक्क, राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य या बाबींचा विचार करणार आहोत. याचप्रमाणे विचारप्रणालीवर जागतिकीकरणाचा झालेला परिणाम असेल, जागतिकीकरणाचा तंत्रज्ञानावर झालेला परिणाम असेल, जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर झालेला परिणाम या घडामोडींचा परामर्श याच प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो तिसरं प्रकरण जे आहे ते म्हणजे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये मानवतावादी प्रश्न या बाबींचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये पर्यावरण आणि शाश्वतता, पर्यावरणाशी निगडीत समस्या ज्या आहेत त्या बाबतीत आढावा घ्यायचा आहे. हवामान बदल असेल, प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, पाण्याची कमतरता असेल, जैवविविधतेचा ऱ्हास असेल, या बाबींचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे किंवा चर्चा करायची आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक समस्या जी आहे मानवतावादी, ती म्हणजे गरिबी आणि विकास. त्या गरिबीचा अर्थ, गरिबी आणि विकास यांचा संबंध, त्याचप्रमाणे भारतातील गरिबी आणि विकास या बाबींचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे
भारताच्या विकास प्रक्रियेचे पैलू, त्यामध्ये अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण असेल, आत्मनिर्भरता असेल, समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती असेल, या बाबींचाही आपण या प्रकरणामध्ये आढावा घेणार आहोत. त्यानंतर लिंग भाव निगडीत समस्या ही एक जागतिक पातळीवरती समस्या आहे. यामध्ये गरिबी आणि स्त्रिया या बाबतीतला आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे भारतातील महिलांची स्थिती, भारतातील महिलांपुढील समस्या, त्यामध्ये आर्थिक असमानता असेल, तस्करी आणि शोषण असेल, साक्षरतेचे प्रमाण असेल, राजकीय प्रतिनिधित्व असेल, या घटकांचाही अभ्यास आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर महिलांच्या प्रगतीसाठी शासनाने जी काही धोरणे आखलेली, या धोरणांचा आढावा यामध्ये घ्यायचा आहे. त्याला आपण महिलांच्या प्रगतीसाठीची धोरणे व कार्यक्रम असे म्हणूया. 1970चे दशक हे आपल्याला माहिती की संयुक्त राष्ट्रांनी महिलांसाठीचे दशक म्हणून घोषित केलेले होते. त्यामध्ये 1990मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना पण केली गेली. भारताच्या संविधानातील कलम 73 व 74 या घटनादुरुस्तीनुसार पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यास मदत झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या बाबींचा किंवा या गोष्टींचा सुद्धा उहापोह आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण 4, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे, कारण समकालीन भारतापुढे असणारे प्रश्न असतील शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. राष्ट्रवाद आणि राज्य संकल्पना आपल्याला प्रथमतः यामध्ये समजून घ्यायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साध्य करणारी उद्दिष्टे कोणती आहेत? उदाहरणार्थ शांतता आणि सुव्यवस्था असेल, आर्थिक प्रगती असेल, राष्ट्र उभारणी असेल, शासन असेल, लोककल्याण असेल, या घटकांचा आपल्याला या ठिकाणी परामर्श घ्यायचा आहे. याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्ये. मग राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी कोणकोणती मूल्ये आहेत? समान नागरिकत्व असेल, विविधतेतील एकता असेल, राष्ट्राप्रती निष्ठा असेल, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना असेल, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय असेल, समानता, या मूल्यांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर भारत आणि भारतीय संस्कृती यांचाही या ठिकाणी आपल्याला उहापोह करायचा आहे. त्यामध्ये संरचनात्मक परिमाण, त्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असेल, प्रबळ केंद्र सरकार असेल, भाषावार प्रांतरचना असेल, प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा असतील, राष्ट्रीय एकात्मता परिषद, संविधानामध्ये भारतीयांसाठी मूलभूत कर्तव्यांचा समावेश, या घटकांचा संरचनात्मक परिमाणांमध्ये आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर मानसिक काही परिमाण दिलेले आहेत. त्यामध्ये भावनिक अथवा मानसिक एकात्मता या घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. पहिलं जे आव्हान होतं भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते म्हणजे संस्थानांचे विलिनीकरण असेल, त्यानंतर भाषिक आणि प्रादेशिक विविधता असेल, आर्थिक विषमता, प्रादेशिक पक्षांचा उदय, नक्षलवादी चळवळ असेल, ईशान्य भारतातील प्रश्न असतील वेगवेगळे, खलिस्तानची स्वतंत्र मागणी असेल, बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न असेल, बाबरी मशिदीचा प्रश्न असेल, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, ही एक मोठं आव्हान भारतापुढे आहे आणि वेळोवेळी भारताला तोंड द्यावे लागते. याही बाबींचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. याचबरोबर काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद, त्याचप्रमाणे दहशतवाद, याचाही आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. या सर्वांच्या बाबतीमध्ये राज्यांनी जी काही घ्यावयाची भूमिका आहे, त्या भूमिका परिस्थितीसापेक्ष कशा घेतल्या जावेत, यासाठी या घटकांचा सुद्धा आपल्याला
या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 5वे, समकालीन भारत सुशासन. आपल्याला माहिती आहे की राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर शासन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशासकीय यंत्रणा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये सुशासनाची उत्पत्ती, अर्थ, जागतिकीकरणाचा परिणाम, सुशासन निर्माण होण्यामागे, त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण असेल, आंतरराष्ट्रीय संस्था असेल, बिगर राजकीय अभिकर्ते असेल, या बाबींचाही अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सुशासनाची मूल्ये कोणती आहेत या बाबींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामध्ये सहभागात्मक मूल्ये असतील, कायद्याचे राज्य असेल, पारदर्शकता असेल, प्रतिसादात्मक मुद्दा असेल, संमतीदर्शक असेल, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, उत्तरदायित्व या बाबींचा यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशी. प्रशासन सुधारण्यासाठी प्रथमतः उत्तरदायी आणि पारदर्शक शासन असणं गरजेचं आहे. प्रशासनाला अधिकाधिक परिणामभिमुख करणं गरजेचं आहे. नागरिक केंद्रीय प्रशासन असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या शिफारशी केलेल्या आहे. यांचाही आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यानंतर भारतातील प्रशासकीय सुधारणा. त्यामध्ये भारताने काही प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे विशेषतः लोकपाल आणि लोकायुक्त या बाबतीत संकल्पना समजून घेणे, नागरिकांची सनद असेल, ई प्रशासन किंवा आपण ज्याला ई गव्हर्नर म्हणतो, ह्या बाबींचा आढावा घेणे, माहितीचा अधिकार असेल, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग असेल, या बाबींचाही या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत, आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर प्रशासनामध्ये विशेष संस्थात्मक यंत्रणा कार्यरत असतात, जेणेकरून विशेष गटांसाठी अशा प्रकारे विकासाची गंगा तिथपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असणारा विशेष संस्था निर्माण केल्या जातात. यामध्ये विशेषतः राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग असेल, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, या यंत्रणांचा सुद्धा आपल्याला याच प्रकरणामध्ये उहापोह किंवा चर्चा करायची आहे. या बाबींचा अभ्यास याच प्रकरणामध्ये करायचा आहे. पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 6वे, भारत आणि जग. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जागतिकीकरणामुळे भारताला स्वतंत्र जमणार नाही, तर भारताचे जगातील इतर देशांशी असणारे संबंध या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे भारताचे इतर देशांशी असणारे संबंध कसे आहेत, त्याला भारताचे परराष्ट्र धोरण असे म्हटलं जातं. त्यामध्ये आपल्याला भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे काय, या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे असेल, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे असेल, त्याचप्रमाणे अलिप्ततावाद असेल, या संकल्पनांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांचाही आपल्याला या ठिकाणी परामर्श घ्यायचा आहे. त्यामध्ये भौगोलिक घटक आहेत, ऐतिहासिक घटक आहेत, आर्थिक घटक आहेत, राजकीय घटकांचा परराष्ट्र धोरणावरती कोणता परिणाम झाला आहे, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा परिणामसुद्धा परराष्ट्र धोरण ठरवताना होत असतो. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे भारताचे जगाबरोबरील संबंध हे याच आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये भारत व अमेरिका संबंध असेल, भारत आणि सोव्हिएत रशिया किंवा अलीकडचा रशिया संबंध असेल, त्याचप्रमाणे भारत आणि चीन यांच्यामधील असणारे संबंध असेल. याबरोबरच हे झाले बड्या राष्ट्रांबरोबरचे संबंध. त्याचबरोबर भारताचे शेजारील देशांशी असणारे संबंध यांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संबंध असेल, भारत बांगलादेश संबंध असेल, भारत आणि म्यानमार संबंध असेल, भारत श्रीलंका संबंध असेल, भारत आणि नेपाळ संबंध असेल,
त्याचबरोबर भारत आणि आफ्रिका संबंध असेल, या सर्व बाबींचा आपल्याला या प्रकरणामध्ये आढावा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकंदरीत विचार करता आपला जो काही पोर्शन आहे, सिलेबस आहे इयत्ता 12वीचा, तो अत्यंत मर्यादित आणि उत्तम पद्धतीचा साचेबद्ध आहे. अत्यंत सोपा अशा प्रकारचा अभ्यासक्रम या ठिकाणी निर्धारित केलेला आहे आणि म्हणून आपण अशा पद्धतीने या सर्व घटकांचा वर्षभरामध्ये आढावा घेणार आहोत.